भ्रष्टाचाराची चौकशी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असणारा एकनाथ महाराज मठ आहे. हा मठ गेल्या अनेक दिवसापासून खूप श्रीमंत आहे. कुठेतरी वाद चव्हाट्यावाला आहे. नेमका वाद काय आहे, किती रुपयाचा आहे, कोणी केलाय, या संदर्भात आपण गावकरी संवाद साधला. कारण गावकरी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आमरण उपोषणाला बसलेत. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, मात्र शासन प्रशासनानं अजून दखल घेतली नाही. माझ्यासोबत महाराज आहेत, सध्या त्या गादीवर आहेत. महाराज, काय नेमका गडाचा वाद आहे आणि तुम्ही गावकऱ्या समवेत, भक्ता समवेत या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलात, काय सांगाल? श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा, आळंदी, पंढरपूर या संस्थानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून फार मोठा भ्रष्टाचार झालाय. कमीत कमी आता माझ्या हाती लागलेला जो आहे तो कमीत कमी 20-25 कोटी पर्यंतचा भ्रष्टाचार माझ्या हाती लागलेला आहे. जर माझ्या हाती लागलेला 20-25 कोटीचा भ्रष्टाचार असेल ते आमची दखल घेणार. आज आम्ही इथं कालपासून असं मला आता चक्कर यायला लागली. कालपासून आम्ही असं बसलेलो, असं पाणी सुद्धा घेतलेलं नाही. आणि ह्याच्यावर आम्हाला माझा जीव जरी गेला तरी मी इथलं उठणार नाही, कारण एवढा त्रासच यानं आम्हाला दिलाय. मग वाचूनच काही उपयोग राहिलेला नाही. तुम्ही त्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहात आणि 25 कोटी रुपये कुठे गेले तुम्हाला असं माहिती आहे काय? आता आहे ना माहिती. गाड्या घेतल्या त्यांना. कोणी घेतल्यात आणि कोणाला? रतन महाराजांना गाड्या घेतल्या आणि ते एक सुशेनला दिली, एक राजाभाऊला दिली, एक ते बाबू नाव आहे लहान्याच त्याला दिली. ते कोण लोक आहेत? ते लोक आता काय, आता ते म्हणतात आम्ही भक्ती करायला आलतो म्हणले आम्ही मठात. ते 40 वर्षापासून ते संन्यासाची भक्ती करतात. आतापर्यंत 50-60 वर्षापासून जे बाबाला देणगी आलेले, जे नोकरी लागन त्यांनी पैसे दिलेत, असे भरपूर जी देणगी जी पैशाचा आतापर्यंत काय हिशोब नाही, काय ताळमेळ नाही. सचिव असतील, त्याच्यावरती काय बॉडीवरची काय लोक असतील, कुठल्या बँकेत खातं नाही आणि पैशाची देवाणघेवाण आतापर्यंत कसला हिशोब नाही. आणि जी देवस्थानची प्रॉपर्टी आहे, पंढरपूरला आहे, आळंदीला आहे, सासुऱ्यात आहे, आणि जे बाकी काही सचिव वगैरे जे काही लोक आहेत त्यांच्या नावावर गाड्या करणं, त्यांच्या नावावर कुठे जमीन करणं. आणि 1 वर्षापूर्वी जे आळंदीचा विषय आहे, आळंदीची सुद्धा 5-25 कोटीची प्रॉपर्टी आहे, स्वतः महाराजांना दुसऱ्याच्या नावावर करून दिली. हे नाव करून त्याचं काय करत? हे मठ आहे, ट्रस्टीचं आहे, ते ट्रस्टीच्या नावावर राहायला पाहिजे ना. मग हे गावच्या लक्षात आलं आणि गावच्या लोकांनी जे आता नवीन जी गादी बसवलीत, उत्तराधिकारी गीते महाराज यांच्या लक्षात आणून दिलं आणि गावकऱ्यांनी आणि गीते महाराजांनी याच्यावर उठाव खाल्ला. आणि हे उठाव खाल्ल्यामुळं बाबाच्या लक्षात आले की हे महाराज माझा काहीतरी भ्रष्टाचार बाहेर काढतात, म्हणून त्यांनी गीते महाराजाला ह्या गादीवर आपल्या बसवायचं नाही, त्यांची खोटी बदनामी करणे. 100 कोटीच्या जवळपास आहे. फार म्हणजे फार मोठा घोटाळा करून ठेवलाय. आता विश्वस्त बॉडीतले जे लोक आहेत, आता काल तुळशीराम बाबांनी सांगितलं, अनेक लोक सांगतात, मी सगळ्या लोकांनी, आता बाबासाहेब गुगे बोलले, काय उत्तम अण्णा गुगे बोलले, आमची मागणी काय, जो भ्रष्टाचार आहे ते ओपन बाहेर काढावा काय, आणि ते आम्हाला सविस्तर समोर सांगावा काय, गावासमोर या 200 गावाच्या लोकांसमोर सांगावा. आम्ही 3-3, 4-4 बैठका केल्या. माणूस की ना हा माणूस